नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे बघा मी कुकरमध्येच मस्त वरणफळ, चिकुल्या किंवा डाळ ढोकली बनवणार आहे। तर इथे तेल टाकून घेतले 2 ते 3 पळ्यात। ते चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली, ती चांगली तडतडली की हिंग टाकलाय आणि त्यानंतर शेंगदाणे टाकून घेतले, त्यानंतर कांदा इथे टाकून घेतलेला आहे। तर कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित बघा इथे कुकर असं व्यवस्थित मी फिरवून घेणार आहे आणि तो चांगला असा त्या तेलामध्ये परतून निघणार आहे। तर व्यवस्थित हा कांदा आपला परतन झाला की इथे बघा आपण टोमॅटो, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकणार आहे 2 ते 3। तर हे देखील आपण व्यवस्थित याला कुकर असं चांगलं हलवून घेणार आहे आणि नंतर आपण याला चमच्याने सुद्धा मिक्स करून घेणार आहेत। पण त्याआधी इथे झाकण ठेवून याला वाफ काढून घेणार आहे, जेणेकरून टोमॅटो आपला छान सॉफ्ट होईल। तर अशा पद्धतीने एक वाफ काढून घ्यायची 2 ते 3 मिनिटाची आणि नंतर इथे बघा चमच्याने व्यवस्थित सर्व मी टोमॅटो कांदा मिक्स करून घेणार आहे आणि छान वाफ आल्यामुळे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आपला इथे। तर इथे बघा मी धने जिरे पावडर, हळद, मीठ, गरम मसाला आणि तिखट टाकून घेतलेला आहे। तर हे मसाले सुद्धा आपल्याला व्यवस्थित या वाटणामध्ये किंवा ह्या कांदा टोमॅटोमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने बघा इथे मिक्स झालाय, कलर सुद्धा मस्त आलाय आणि सुगंध सुद्धा खूप छान येतोय। तर इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय, किती आपल्याला प्रमाणात हे वरणफळ किंवा चिकुल्या करायचंय तेवढं पाणी टाकायचं। इथे 1 वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर एका कुकरमध्ये झटपट आपण ही डाळ ढोकली बनवणार आहे। तर व्यवस्थित असं हे सगळं आपलं फोडणी टाकून झालेली आहे आणि आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण इथे गव्हाच्या पिठामध्ये बघा थोडंसं धने जिरे पावडर, तिखट, हिंग, मीठ, हळद हे सर्व साहित्य टाकून घेणार आहेत आणि याला आपण जशी कणिक भिजवतो ना त्याच पद्धतीने भिजवायचं आहे। पण त्याआधी हे सर्व पावडर मसाले या कणकेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर इथे थोडं थोडं पाणी टाकून याला आपण घट्ट असं भिजवणार आहोत। जर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने अशी छान डाळ ढोकली बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा थोडं थोडं पाणी टाकून याला आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचंय। तर इथे बघा असं छान हा गोळा आपला तयार झालाय भिजवून। तर इथे थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि तेल टाकल्यानंतर या कणकेला पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेणार आहोत। अशा पद्धतीने तेल टाकून छान एकजीव केल्यावरती याच्या ज्या आपण चिकुल्या करणार आहे त्या चिटकणार नाहीत आपल्याला हाताला करताना, त्यामुळे असं छान तेल लावून ह्या कणकेला एकजीव करून घ्यायचं आहे आपण। तर तुमच्याकडे सुद्धा ह्या चिकुल्या आवडतात का? रात्रीच्या वेळी करण्यासाठी एकदम छान असा हा पदार्थ आहे। तर लवकर होतो, झटपट होतो आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो। आणि इथे बघा आता एकसारखी कणिक झाल्यानंतर याच्यातला थोडा थोडा भाग आपण कणकेचा काढून घेणार आहे आणि तुम्ही असं हातावर थापून छोट्या छोट्या गोल अशा चपट्या आकारात जरी केलं तरी सुद्धा चालेल। पण मी इथे याच्या वाट्या केलेल्या आहेत किंवा काही जण मोठी पोळी लाटून ते छान गोल आकारात, चौकोनी आकारात कट सुद्धा करून घेऊ शकतात चिकुल्या। पण मी आज अशा पद्धतीने वाट्या बनवून तयार करणार आहे। तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने तुम्ही चिकुल्या इथे करून घेऊ शकतात। तर अशा वाट्या बघा मी सगळ्या ह्या पिठाच्या करून घेतलेल्या आहेत कणकेच्या। तर अशा आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि इकडे तुम्ही बघा आता कुकरमध्ये पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे। तर आपण एक एक करून ह्या सगळ्या टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने झटपट होतात। पाण्याला उकळी येईपर्यंत कणिक भिजवून त्याच्या वाट्या सुद्धा तयार करून होतात आणि जेव्हा तुमच्या पाण्याला उकळी येईल त्याच वेळेस चिकुल्या तुम्ही पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, नाहीतर त्या एकमेकाला चिटकून बसतात आणि मग आतमध्ये पोटात कच्च्याच राहतात। त्यामुळे जेव्हा पाण्याला खळखळ उकळी येईल त्याच वेळेस आपल्याला ह्या चिकुल्या यामध्ये घालायच्या। तर इथे या वाट्या मी टाकून घेणार आहे आणि या वाट्या केल्यामुळे काय होतं, एकमेकाला ह्या चिटकून बसत नाहीत, त्यामुळे एकदम व्यवस्थित अशा चांगल्या शिजल्या जातात आणि मस्त असं टेस्ट सुद्धा येते। आणि कुकरला 2-3 शिट्ट्या केल्या ना की आरामात बिलकुलही टेन्शन घ्यायचं काम नाही की चिकुल्या शिजले आहेत की नाही, डाळ शिजली की नाही, एकदम मस्त अशा शिजून निघतात। तर इथे बघा ह्या सर्व टाकून झालेल्या आहेत आणि आता खालून वरून मी व्यवस्थित याला चांगलं मिक्स करून घेणार आहे। एकदा खालच्या बाजूने पूर्ण चमचा कुकरमध्ये हे करून पूर्ण या खालीवर करून मिक्स करून घेणार आहे पाण्यामध्ये। तर अशा पद्धतीने बघा इथे छान याला उकळी फुटली की यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर इथे आपण याचं झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करणार आहे। अगदी 1 पॉट मील आहे, पोटभरीचा पदार्थ आहे आणि झटपट होतो। तर संध्याकाळी बऱ्याचदा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि झटपट काहीतरी करून खावंसं वाटतं। तर अशा पद्धतीने तुम्ही हा छान चिकुल्याचा, डाळ ढोकलीचा किंवा मग छान याला वरणफळ असं सुद्धाही म्हणतात बऱ्याच जणांकडे। तर तुमच्याकडे याला काय नाव आहे आणि तुमच्याकडे या वरचेवर बनवले जातात का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा मस्त आपल्या ह्या 3 शिट्ट्या करून झाल्यानंतर पहिल्या वाट्या आपण टाकल्यात आणि आता टाकल्या तर तुम्हाला साईज दिसत असेल, छान फुगलेल्या आहेत या आणि मस्त शिजलेल्या आहेत। तर इथे मी सर्व करून घेणार आहे गरमागरम। तर तुम्हाला सुद्धा अशा गरमागरम चिकुल्या करून बघायच्या असतील तर नक्की तुम्ही ही रेसिपी बघा आणि मी केलेली पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा कुकरमध्ये असं झटपट करून बघा। तर खा, प्या, मजा करा। मस्त यावर तुपाची धार सोडली आहे। तर आता मस्त वरपायला या छान ह्या चिकुल्या। तर मजा करा। थँक्यू।